नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेक्सिना गोन्साल्विस, सेठ विद्या मंदिर हायस्कूलची शिक्षिका. इयत्ता 6वीच्या वर्गात सर्वांचे स्वागत करत आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या पाठ्य पुस्तकातील पानपोई ही कविता अभ्यासणार आहोत. ही कविता 2 विभागामध्ये म्हणजेच 2 पाठमध्ये आपण अभ्यासणार आहोत. कविता 17 पानपोई. आता पानपोई म्हणजे काय? तर वाटसरूंना, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी पिण्यासाठी केलेली सोय म्हणजेच पानपोई. पानपोई का मतलब है सराई, प्याऊ. गर्मी के दिनों में आने जाने वाले थके लोगों को पानी पीने की जो सुविधा की जाती है जगह जगह पर, उसको पानपोई कहते हैं. उन्हात घामेचुनी अंगाची होती या लाही लाही, सूर्य किरणांची लागती उष्ण गरम झळाई. आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई, वटवृक्षांच्या सावलीत थाटलेली पानपोई. घाम, पसीना, लाही लाही होणे, उन्हामुळे अंगाची आग होणे. दग्ध ऊन म्हणजे भाजणारे ऊन, अंगाला चटका देणारे असे ऊन. वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड. गरमीच्या दिवसात काय हालत होते याचे वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेले आहे. कवी सांगतात की गरमीच्या दिवसात उन्हामुळे अंगाची लाही लाही होते, घाम येतो आणि तेव्हा थंड पाणी प्यावे असे वाटते. आणि अशा वेळी वटवृक्षाच्या सावलीत थाटलेल्या पानपोईची आठवण येते. गर्मी के सीजन में हमारी क्या हालत होती है, उसका वर्णन कवि ने इस कविता में किया है. तो कवि कहते हैं कि गर्मी के दिनों में धूप में सारे शरीर में आग होती है और धूप के कारण पूर्ण शरीर में उष्णता बहुत ही हो जाती है. सूरज के जो किरणें होते हैं उसमें बहुत सारी तप्तता रहती है. फिर ऐसे समय हमें ऐसे कड़क धूप में ठंडा ठंडा पानी सराई की याद आती है. वटवृक्ष के नीचे ठंडी छाया में यह जो प्याऊ लोग जो मानव सेवा करते हैं, ऐसे कड़ी धूप में ठंडा ठंडा पानी पिलाते हैं, हमें प्याऊ की याद आती है.
रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा, धुळी संगे पाला पाचोळा, जाई या उंच अंबरा. थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा, पिऊनी पाण्याचा घोट, तेव्हा महत्व कळे खरा. रखरखते ऊन म्हणजे खूप कडक ऊन, फिअर्स हीट. अवखळ, अवखळ म्हणजे खोडकर, चंचल, अनस्टेडी. धुळी संगे म्हणजे धुळीसोबत, अलॉंग विथ द डस्ट. जाई म्हणजे जातो, गोस. अंबरा, अंबर म्हणजे आकाश, टू द स्काय. वाटसरू म्हणजे प्रवासी, ट्रॅव्हलर. ग्लानी, ग्लानी येणे म्हणजे चक्कर येणे. या रखरखत्या कडक उन्हात सुटलेल्या वाऱ्यामुळे धुळीबरोबर पालापाचोळा उंच आकाशात उडतो, तेव्हा थकलेल्या वाटसरूला या कडक उन्हात चक्कर येते. अशा वेळी पाण्याचा एक घोट त्या वाटसरूला प्यायला मिळाला की पाणपोईचे खरे महत्व त्याला कळते. अवखळ वारा सुटल्यावर काय होते? तर अवखळ वारा सुटल्यावर धुळीसोबत पालापाचोळा उंच आकाशात उडतो. थकलेल्या वाटसरूला ग्लानी केव्हा येते? तर कडक ऊन लागल्यामुळे व प्रचंड तहान लागल्यामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते. ऐसे नटखट धूप में कभी हवा बहने लगती है. जब यह नटखट हवा बहती है तब धूल के साथ सारे पेड़ के जोते होते हैं, वह सूखे हुए पत्ते आसमान में हवा के साथ उड़ते हैं. जो राहगीर होते हैं वह थके आए रहते हैं. कड़क धूप के कारण उनको बहुत ग्लानि, चक्कर आती रहती है. जब यह राहगीर ठंडा ठंडा पानी पीते हैं तब उन्हें पानी का महत्व समझ में आता है. मुलांनो, या नंतरची कविता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक यू.